मित्रांनो, गुड मॉर्निंग. असं म्हटलं जातं, इट इज द टीचर दॅट मेक्स द डिफरन्स, नॉट द क्लासरूम. तर तो शिक्षक असतो जो तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणत असतात आणि त्याचं सर्वात जिवंत उदाहरण जर कोणी असतील तर महात्मा ज्योतिबा फुले. काल त्यांचा स्मृतिदिन होता. त्यांनी म्हटलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घचले आणि एवढं अनर्थ एका अविद्येनं केलं. तर महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी वंचितांसाठी सातत्यानं लढा दिला असे गुरु. सकाळी उठल्यानंतर आपल्याला कसं वाटतं याचे परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतात. मला फार बरं वाटतं की माझं ऐकून तुम्ही विद्यार्थ्यांनी सकाळी उठणं सुरू केलं आहे. स्वतःला काही सकारात्मक सूचना देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण मॉर्निंग हॅबिट्स मागे पाहिल्यात, तुमचा ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे ते आपण पाहिलं. आज आपण बघूया अशी वाक्ये जी तुम्ही सकाळी बोललेत तर ती तुमच्या आयुष्यामध्ये 100% बदल घडवून आणतील. अशी वाक्य कोणती आणि ही म्हणणं का गरजेचं आहे? सर्वात पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे आणि चांगलं वाटलं तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिवसभर अनुभवायला मिळतील. सकाळी उठल्यानंतर आजचा दिवस हा मला जगायला मिळाला, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मी जिवंत आहे, मला श्वास घ्यायसाठी हवा मिळते, मला अन्न मिळते. अशा पद्धतीच्या सकारात्मक सूचना जर आपण स्वतःला दिल्या तर आपल्याला दिवसभर छान वाटतं आणि आपण ज्या सूचना स्वतःला देत असतो ते वास्तविकतेमध्ये उतरतसुद्धा असतं. सकाळच्या सूचनांचा इतका फायदा आपल्याला होतो. सर्वात पहिली सूचना जी मला स्वतःला द्यायची आहे ती म्हणजे मी शांत आहे. पहिल्यांदा संपूर्ण निसर्गासाठी ग्रॅटिट्यूड ठेवल्यानंतर, त्याला धन्यवाद दिल्यानंतर मी शांत आहे अशी सूचना स्वतःला द्यायची आहे. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे, मी संपूर्णतः शांत आहे. इथे शांत असण्याचा अर्थ म्हणजे माझं मन शांत आहे. यानंतर मी स्वस्थ आहे, मी हेल्दी आहे, मी स्वस्थ आहे, मी हेल्दी आहे, मी स्वस्थ आहे, मी हेल्दी आहे. याशिवाय मी आत्मविश्वासाने भरपूर आहे, माझ्यात भरपूर आत्मविश्वास आहे. जे काही मी ठरवलेले ते मी पूर्ण करू शकतो. यामागे एक कारण आहे. जर तुमच्याजवळ काहीही नाही आहे किंवा असं कधी नसतं काहीही नाही आहे, पण जे यश तुम्हाला मिळवायचं आहे तिथवर तुम्ही पोहोचले नाही आहात, तर या सकारात्मक सूचना तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील. उलट पक्षी आपण म्हणू की तुमच्याकडे काही नाही आहे, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मी अशांत आहे, मी अस्वस्थ आहे आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे, तर हे सगळं असूनसुद्धा ते तुमच्यासाठी फायद्याचं नाही आहे. तुम्हाला म्हणायचं आहे मी स्वतःवर प्रेम करतो आणि केवळ म्हणायचं नाही आहे तर स्वतःवरती प्रेम करायचं आहे. याने काय होईल की आपण जसे आहोत तसा आपण स्वतःचा स्वीकार करणार आहोत आणि मग आपल्याला म्हणायचं आहे की हो, मी स्वतःचा स्वीकार करतो, स्वतःला आहे त्या गुणांसोबत स्वीकारतो आणि मला माझ्यात काय बदल करायचे आहेत त्याची पण जबाबदारी घेतो, माझ्यात जे चांगलं आहे त्याचीही जबाबदारी घेतो. तर अशा पद्धतीनं सकाळची सुरुवात तुम्हाला या सुंदर 5 वाक्यांनी करायची आहे. उठल्यानंतर पहिल्यांदा ग्रॅटिट्यूड त्या निसर्गाप्रती, त्या आईवडिलांप्रती, त्या मित्रांप्रती, त्या सर्व निसर्गातील छोट्या छोट्या वस्तूंप्रती ज्यांचं योगदान आहे आपल्यासाठी किंवा तुम्हाला वाटतं नाही आहे त्यांच्यासाठी
मी शांत आहे, मी स्वस्थ आहे, मी आत्मविश्वासाने भरपूर आहे, मी स्वतःवरती प्रेम करतो आणि स्वतःचा स्वीकार करतो.